अजित पवारांच्या विमान अपघाताचा सखोल तपास सुरू. खासदार मनोज कुमार झांच्या प्रश्नाला राममोहन नायडूंचं उत्तर. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर शब्द मागे घेतो. आमदार जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली दिलगिरी. नितेश राणेंकडून आव्हाडांच्या निलंबनाची मागणी. विरोधकांचे दावे खोटे ठरले. एलपीजी घेऊन व्यापारी जहाज शिवालिक भारतात पोहोचलं. मुसलमान राष्ट्रांचा पाठिंबा न मिळाल्यानं इराण बिथरला. इराणकडून दुबईत ठिकठिकाणी हल्ले. युद्धघोर ट्रम्पना सगळा खेळ वाटतोय. मजा म्हणून इराणवर आणखी हल्ले करण्याची ट्रम्पची भूमिका. धर्मस्वातंत्र्य विधेयकावरून मविया दुफळी. महायुतीच्या विधेयकाला ठाकरेंचा पाठिंबा. धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आव्हाड विरोध करणार. पवार गट आणि ठाकरेंमधला दुरावा कायम. राज्यसभा निवडणुकीनंतर पवार ठाकरे दुरावले. धर्मांतरातून जन्मलेल्या अपत्याचा वडिलोपार्जित संपत्तीवर दावा कायम. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून महत्त्वपूर्ण वक्तव्य. स्त्रीबीज तस्करी प्रकरणामध्ये बारामती कनेक्शन उघड. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची कागदपत्र जप्त. बदलापूर पोलिसांची कारवाई. नाशिकमधील म्हाडा घोटाळा संशयित सोनू मनमानीला अटक. भूखंड हडपल्याप्रकरणी 194 जणांविरुद्ध गुन्हा. बारामती आणि राहुरीमध्ये बिनविरोधला विरोध. विधानसभा पोटनिवडणुकीबाबत मवियाची आग्रही भूमिका. आता ओटीपी शिवाय सिलेंडर नाही. बुकिंगसाठी मार्गदर्शक सूचना जारी. एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी 25 दिवसांची अट. गॅस तुटवड्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवा. खासदार सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांकडे मागणी. घरगुती गॅसचा तुटवडा नाहीच. केंद्र आणि राज्य सरकारची स्पष्ट भूमिका. सोन्या चांदीचे गडगडणं सुरूच. आखाती युद्धाचा सराफा बाजारावर परिणाम. पैसे फेका. विधान भवनात प्रवेश मिळवा. विधान भवन प्रवेशिका विक्रीचे बिंग फुटले. उदय सामंत यांचं नाव वापरून चालवलं जात होतं रॅकेट. अधिवेशन सोडून शिंदे दिल्लीला. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शिंदेंचा दौरा. त्यामुळे भुवया उंचावल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंनी पुन्हा लावला लग्गा. उद्धव ठाकरेंच्या भेटीवेळेस काँग्रेस पवार गट अनुपस्थित. राज्यात बेधडक बनतायत बोगस शिधापत्रिका. एकनाथ शिंदेंच्या कुटुंबियांचं बोगस रेशन कार्ड आलं समोर. बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळाला हक्काचा निवारा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते चावी वाटप.